इथून जर गेलो आपण तर नॉर्मल रूटने जाऊ, तिथून गेलो तर एक्सप्रेसवेने जाऊ. आता आपण जाणार आहेत एक्सप्रेसवेने. वाव, लिटरली मी जेवढा वेळा वाव बोलू ते वाव कमी आहे, इतका सुंदर व्ह्यू आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे आम्ही 8:30 आणि आता फटाफट रेडी होतो आम्ही आपली गाडी. गणपती बाप्पा मोरया. ट्रिप सेट करतो, बघूयात आपण आता किती वेळ लागतो. तर मित्रांनो निघालो आता इथून. आता वाजलेत 1. आज काय काम नव्हतं घरी, आरामशीर, त्याच्यामुळे म्हटलं आरामशीर निघू, आरामशीर जाऊ. बाबा रे, चला भेटतो तुम्हाला ट्रॅफिक हे करून. One eternity later. येस, फायनली हायवेला लागलो आहे. तो ढग बघा, सूर्याला लपवला त्याने, कसला दिसतोय खतरनाक. वाह, गेटिंग फोन कॉल, गेटिंग फोन कॉल. आप कौन? कहाँ लगाया फोन? मित्रांनो पुतळा बघा, जानता राजा. वाह वाव, केवढा मोठा पुतळा बांधलाय बघ. नाईस यार, व्हेरी नाईस. 4 चांद लावला यांनी ढगांनी तर याच्यावरती. वा, खूपच भारी. बाय द वे आता इथून 123 किलोमीटर मुंबई, आणि आता वाजलेत 2:28. ट्रॅफिक 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 ट्रॅफिक. राईडला निघताना आज न चुकता मी वायझर साफ केला, कारण की काल मला जरा जास्तच त्रास झाला, वायझर साफ नव्हता तर. ॲक्च्युली तो खूपच जास्त घाण होता, कारण की मी कसं करतो की युजली मी वायझर अप ठेवून गाडी चालवतो जेव्हा मी सिटी राईडमध्ये असेल, आणि जेव्हा लॉंग राईडला जायचं असेल त्या राईडला जाण्याच्या 1 दिवस अगोदर मी वायझर क्लीन करून ठेवतो. पाहिला ते ढग बघा, मिडल फिंगर करताय. वाव, नाईस, ब्युटिफुल. कामशेत, संकेत शिंदे. शिंदेचं लग्न इथे झालेलं, माझा मित्र शिंदे. बघत असतील तर तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा. मुंबई 123 किलोमीटर, लोणावळा 13 किलोमीटर. वाव यार, ढग बघा. इश, असं हे ढग म्हणजे खूपच सुंदर दिसतात यार. वाव वाव. ब्रेक घेतल्यावरती स्ट्रेचिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे जे आर्मर्स आहेत, या आर्मर्सची प्लेसमेंट जी आहे याने बरोबर टाईट करायची, जेणेकरून आर्मर्स हरणार नाहीत. या रेडी. रिव्ह्यू बघा ना, तुम्ही सुंदर दिसतो. वाव वाव, खूपच सुंदर. एकविरा आईचं मंदिर, पाया पडा इथूनच. हे जे हजार्ड लाईट्स आहेत ते अशाच लावून हायवेला पळवणं खूप चुकीची गोष्ट आहे यार. हजार्ड लाईटचा उपयोग हजार्डमध्ये केला जातो, त्याच्यामुळेच त्याला हजार्ड बोलतात. बट लोकांना कॉमन सेन्सच नाही कळत.
काही गाडीमध्ये एक खराबी आली आहे, गाडी चालूच बंद पडली आहे, काही इश्यू झाला आहे किंवा पूर्ण धुकं वगैरे आहे समोर आणि काहीच विजिबिलिटी नाही आहे, तेव्हा हजार्ड लाईट्स लावायच्या असतात. नाकी असे हायवेला गाडी पळवताना ते पण फर्स्ट लेन मधून गाडी पळवतोय आणि हजार्ड लाईट चालू आहे. वा वा भाई वा. माझ्या पाठीमागून गाडी आली आहे. आता मी गेलो माझ्या लेन मध्ये, इंडिकेटर दिला, इंडिकेटर बंद केला, संपला विषय. ॲज सिम्पल एज दॅट. हे सिंपल गोष्टी जर फॉलो केल्या, कशाचे काय सेफेस्ट राईड एव्हर. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. भावना सगळे जाऊ द्या. वायझर बघा क्लीन है वायझर क्लीन है. कसं दिसतंय हे बघा. हा तर बघा चमकीला. कालचा तर जरा जास्तच खराब होता. तेवढा खराब मी वायझर कधीच राईडला घेऊन नव्हतं गेलो. या छोट्या छोट्याशा गोष्टी असतात त्याच्यावरती आपण लक्ष देत नाहीत, पण त्या गरजेचं असतात. मग माझं थोडं 1 सेकंदासाठी सुद्धा लक्ष इकडे तिकडे झालं ना तर खूप मोठी किंमत मोजावी लागेल, वेळेने सुद्धा आणि पैशाने सुद्धा. स्टे फोकस आणि स्टे सेफ. सिंपल एज दॅट. बात तो सही है. सॉरी. क्या बात है, इसको अभी का अभी आईएएस घोषित कर दो. एक्सप्रेसवे घेणार आहे आज. एक्सप्रेसवेने जाणार. खोपोली. किती सुंदर दिसतं हे ब्रिजच्या मधून जातं. वाव. तो ढग, कॅमेरा इथे नाहीये, नाहीतर तो ढग खूप सुंदर दिसत होता 2 ब्रिजच्या मधून. सरळ एंट्री नाहीये, इकडे जायचं आहे आपल्याला. गुड. खंडाळा 1 किलोमीटर आहे. मस्त की फ्रेशन अप झालोय, पाणी पिलंय आता आणि आता निघतोय घरी निघण्यासाठी. बट हे बघा ना, सगळे चेहऱ्याची बालक लावून त्याने तिथे राईड करायची हिस्सा बाज आहे. तर झालेत 3:30, म्हणजे 3:37 झालेत. हे अच्छा ओके. घाबरलो ना. सीन बघा, सीन कसला सुंदर आहे. व्ह्यू हा व्ह्यू 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 खूपच सुंदर आहे व्ह्यू. अरे चल भाई, ICICI लंबाड भाई. याचं तर खरंच ते इन वादियों में गाण्यावरतीच ना. ऋषी बोलते तुमच्या आशिकी बाहेर जाऊन करा. कैसी अपमानजनक बातें कर रहा है लड़का ये. वाव यार, काहीतरी सुंदर का दिसतं एवढं दूर. अच्छा दूर येते. आग लागली रे तिथे. आय नो आग लागली. तिथून जर गेलो आपण तर नॉर्मल रूटने जाऊ, तिथून गेलो तर एक्सप्रेसवेने जाऊ. आता आपण जाणार आहेत एक्सप्रेसवेने. चला लेट्स गो. बाईक घेऊन जातोय आपण एक्सप्रेसवेला. चलो मित्रांनो, आलोय आपण एक्सप्रेसवे वरती. आता आपल्याला टनल नंतर फक्त हेच बघायचं की खोपोलीचा एक्झिट, मेन खोपोलीचा एक्झिट मारला, तिथून आपण खोपोलीमध्ये शिरणार. हे बघा, खोपोली एक्झिट 2 किलोमीटर्स अहेड. लक्षात ठेवायचं 2 किलोमीटर्स म्हणजे आपले झाले 75.7 ते 77.7. टनलमधून गेलो की आपण मिडल लेनला ठेवू आणि मग जाऊ. लेन चेंज, मिडल लेन. आता 76.9 झालेत, म्हणजे आपले ऑलमोस्ट 600-700 किलोमीटर, सॉरी 600-700 मीटर राहिले खोपोली एक्झिट इकडे.
हा खोपोली एक्झिट घेतला आपण. आता इथून नाही आपल्याला जायचं, इथून खाली. आता चेक करायला लागेल मला घरी जाऊन. फाटली तिथे कॅमेरा बघून. पहिल्यांदा टनल याच्यामधून आलो यार, एक्सप्रेसवे वरून होणारच. आणि नाही माहिती आहे मला ॲक्च्युली की अलाव आहे की नाही आहे. आता असलं तर चांगलंच आहे. वाव, हे बघ. अरे हे काय आहे? वाव ऋषी. हो नाईस. वाव awesome यार, लुकिंग गुड. खूपच सुंदर रस्ता आहे यार. हातात जातानाही एक्सप्रेसवेने गेलो आणि येतानाही एक्सप्रेसवेने आलोय. घरी जाऊन मी पहिला फाईल चेक करणार आहे माझा, काही नाही करता. इस बार रिक्स लेने का ही नहीं है, बिल्कुल रिक्स नहीं लेने का है. वाव, रस्ता खूपच सुंदर आहे हा. वाव, खोपोली 3 किलोमीटर्स आणि किती क्विक. 3 किलोमीटर खोपोली. वाव. हे बघ, इकडे बघ. वाव वाव वाव. लिटरली मी जेवढा वाव बोलू ते वाव कमी आहे. इतका सुंदर व्ह्यू आहे. शिट, नाईस. खूपच सुंदर रस्ता आहे. हे कुठे आलो आपण? नाही तर मला पुढे जाऊन बघितलं तर समजेल मला. 1 hour later. मित्रांनो, महडचा गणपती आहे म्हटलं. आता काल व्हिडिओ टाकली आहे, माऊलींचं दर्शन झालं. आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात. तर उसाचा रस पिऊन आतमध्ये जातो आम्ही. उतर. नाही कर. नाही घे ना, घे अजून. बघ अजून मंदिरातच जायचं ना दर्शनाला, का कोणाकडे जायचं दुसरी? ये भगवान क्या जुलूम है. नाही मिल पाएगा. चला. नाही आहे बोलतो. बरं झालं हेल्मेट काढल्यावर नाही बोललो. गणपती श्री गणपती संस्थान महडतर्फे आपले हार्दिक स्वागत. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज. One eternity later. दर्शन महडच्या गणपतीचं आता निघालोय. आपला प्रवास सुखाचा हो. थँक्यू सो मच. व्हिडिओ शूट काय केली नाही. कॅमेराची बॅटरी आणि मेन म्हणजे बॅटरी तर माझ्याकडे आहे, स्पेस नाही आहे कॅमेरामध्ये. आता इथून घरी जाईपर्यंत तरी थोडंसं शूट करेल, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट नाही केली. अरे दादा, पबजी खेल रहे हो क्या? पबजी खेल रहे हो? ये दे देना, नीरा दे दो. पबजी पगलू. 5 minutes later. आळंदीमधून निघल्यापासून आतापर्यंत 105 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत आपले. वाजलेत आता 5 आणि सूर्य बघा किती सुंदर दिसतोय. ऑसम. Hey, I've seen this one. अरे हे बघ, हे डिस्कवर वाले, हे काल आपल्यासोबतच होते जाताना ऋषी. या बिल्डिंगच्या मागून सूर्य किती सुंदर दिसेल बघा आता. ओहो वाव. हाय डॉगीज भाई कूद जाओगे गलती से. मुद्दामून त्या कुत्र्याला घाबरवतोय बघ कसा. ए छिछोरे, कुत्रा छेड्या. बाय डॉगू, बाय डॉगू. बघा मला माहिती आहे तिथे स्पीड वगैरे, पळून काय करायचं, मला तिथे जाऊन थांबवायचं. मग मी फालतूमध्ये माझे ब्रेक दाबणार, ब्रेक झिजणार. प्ले स्मार्ट, पाठीमागून गाडी नाही आहे. प्ले स्मार्ट. ब्रेक अजून नाही दाबला मी, आत्ता ब्रेक दाबला.
आमच्या ऋषीसाठी. ऋषीचा खुळखुळा झाला असेल. सॉरी 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 सॉरी. झालेत 5:57, ऑलमोस्ट 6 वाजलेत. आपण जर्नी चालू केलेली 1 वाजता आणि आता झाले 6. 5 तासामध्ये आपण पोहोचलोय. आरामशीर मस्त ब्रेक घेत घेत चिल करत मजा करत. भेटूया दादा पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ.